हे बघा घोड्यांचा हाल बघा, फुल एन्जॉय. चिमुकल्या जीवाचं काय झालं असं. हर हर महादेव. गुडघ्याची पार वाट लागली, वाट बर्फ पडला रे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला केदारनाथ मधील हा तिसरा दिवस आहे. तर आपण आज चालू आहे, रिटर्न ट्रिप आहे आपली आज. तुम्ही मागे आता नजारा बघू शकताय. सकाळी 8:30 वाजले. एकदम असा मस्त व्ह्यू आलाय. तर मी त्याला जास्त शूट करणार नाही, कारण की आपण येताना सगळा व्हिडिओ आता बघितला असेलच. जाताना निवांत जायचं आहे आपल्याला. जेवढं लवकर जाता येईल तेवढं आपल्याला खाली जायचं आहे. चलो. तर आपला नाश्ता पण झालेला आहे. आता मॅगी खाली, मॅगी आणि चहा पिला. दुपारी बघू जर भूक लागली तर आधीमध्ये आपल्याला भरपूर आहे खायला, ते खाऊन आपण निघणार आहे. चला जायच्या आधी एक लास्ट दर्शन घेऊया आपण. हर हर महादेव. चलो. काय मस्त नजारा तुम्ही बघू शकताय. एक नंबर विषय हार्ड नजारा झालाय. तर जास्त अजून काय असं घोडे तर नाहीत मागून, त्यामुळे निवांत चालू आहे सध्या. अर्धा तास झाला चालतोय आता कंटिन्यू. वातावरण मस्त आहे, ऑक्सिजन कमी आहे. बरोबर वगैरे खाली येताना जरासं पायावर येते आणि तुले बघू आता कसं जातोय आपण खाली. असं एक कडवर घेऊन जातं ते. खांद्याचं काय हाल होत असेल बघू शकता तुम्ही. आणि एकदम फास्ट जातात. इतर मला वाटते 4-5 तासात हाल जात असतील. आता आपण उतरताना तर बऱ्यापैकी आता फास्ट चालू आहे. आपण जवळपास 1 तास झाला आपण चालतोय. आता 2 किलोमीटर तर आलोय. फक्त जरा पायावरले प्रेशर येते, बाकी काय एवढं जास्त जाणवत नाही. जसं खाली जाईल तसं जरा ऑक्सिजन पण लेवल असेल आपली व्यवस्थित, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही नंतर. आमचे पूर्ण गँग चालले इथं. बघू शकता तुम्ही आता 6:30 साडे एकदम. आता बऱ्यापैकी किती 10 वाजले असतील, 9:30-10. मस्त ऊन पडले त्याच्यावर पर्वतांवर, एक नंबर ते सारे. बर्फ पण वाढलाय, एवढा बर्फ नव्हता वरती, बर्फ पण वाढलाय. घोड्याचं लय ताप होते. इकडे एकदा मागणं येते, पुढणे येते. कंटिन्यू चालायचं अवघड झाले. आत्ता मला उडवलं असतं जरा का मी घोड्याने. हे बघा घोड्यांचा हाल बघा, लंगडाला देऊ. कसा जाणार काय माहिती आता. तर आपले टीम मेंबर बघा गाण्यात मग्न झाले एकदम. एन्जॉय करायला, एन्जॉय एकदम फुल एन्जॉय. विषय हार्ड. एन्जॉय. व्ह्यू पण भारी आहे इथून. हर हर महादेव. आपण एका तासात 3.5 किलोमीटर आलोय. तेवढं जायला आपल्या 3.5 किलोमीटरला जवळपास 2-2.5 तास लागले होते. निम्मा टाईम आपला, निम्म्या टाईम आपण उतरलोय. काही प्रॉब्लेम नाही. 6 तासात तरी उतरायला पाहिजे आयडली. बघू आता कसं होतं आपलं नियोजन. मध्ये आपल्याला असे साफसफाई करणारे कामगार पण आहेत. तर त्यांचं काम ते व्यवस्थित करतात एकदम, कारण काही तर कसं घोड्यांनी भरपूर घाण करतात ना, तर ते स्वच्छ करतात. तर सल्यूट त्यांच्या वर्कला. तुम्हाला शॉर्टकट पण मिळतील तर तुम्ही उपयोग करू शकताय. एवढं जास्त पण डिफिकल्ट नाही आहेत शॉर्टकट, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता शॉर्टकट. जरा तुमचा टाईम वाचेल. काल आपण जिथे थांबलो होतो परवा 2 दिवसापूर्वी येताना आपण जिथे थांबलो होतो, आता तिथपर्यंत आलो आहे आपण. कारण तिथून आपल्या वर जायला 3 तास लागलेले, तर खाली आपण 2 तास आलो तिथपर्यंत. तर वातावरण पण चेंज झाले, बघू शकता तुम्ही. ढगाळ वातावरण झाले, पाऊस कधी पण येऊ शकतो. जेवढा त्रास चढायला नाही झाला त्यापेक्षा जास्त त्रास झाला उतरताना. गुडघ्याची पार वाट लागली, वाट. हे बघा बारकी बारकी पोरं सुद्धा आलेत. कसा चालतोय काय माहिती. आपल्या जेवढी अशी वाट लागली त्याचं काय झालं असेल, चिमुकल्या जीवाचं काय झालं असेल. बर्फ पडला रे डोंगरावर. होऊ शकता किती रिस्क आहे. पूर्ण रस्त्यामध्येच आहे, कधी काय वरनं दगड पडलं काय सांगता येत नाही. डेंजर. मध्ये मध्ये वाटतं तुम्हाला सुंदर दृश्य पाहायला मिळतील आपल्या बॅगमध्ये.
खाली तुम्ही डायरेक्ट येऊ शकतो. आता दुसरा ब्रिज आहे, या मार्गे पण आपण जाऊ शकतो. हे थोडा लॉंग कट पडते तर इथे वरून आपण येऊ शकतो. एकदम प्रवासानंतर आपण ब्रेक घेतलाय और 2 प्लेट बचा है ना. मस्त वेगळी 50 रुपयाला एक सफरचंद, एवढं महाग आहे. पर्याय नाही आता आपल्याकडे. रात्री आपला हा व्ह्यू बघता आला नाही, बघू शकताय सगळे वरून दरड कोसळले. ह्याच रोडवरून आम्ही रात्री आलेलो. गौरीकुंड अजून आपलं 4 किलोमीटर राहिले. दुपारचे तर 1:30 वाजले. तरी आता वैताग पायावर लय जोर आला. चढण्यापेक्षा उतरणार लेट आपली आलाय. तर लवकर आलो आपण खाली. आता एका तासात पोहोचेन आपण. तोपर्यंत नजारा बघा तुम्ही. हा रूट तुम्ही बघू शकताय, कारण का आम्ही ह्या रूट रात्री चढलेलो, त्यामुळे आम्हाला काय ते एवढं बघता आलं नाही. असा रूट आहे हा टोटल. आता 1.5 किलोमीटर राहिले तर आता पायानं हळूहळू 7 द्यायला सोडलेलं आहे. आता 7 पाय सोडायला आहे. टाळ्या पायाला लय त्रास झाला. तुम्ही हळूहळू लगडत चाललाय वाटाली. थंडी पण वाढली. आता वातावरण बघू शकता, इकडं ढगाळ वातावरण झाले. ऊन पूर्णपणे गेलेलं आहे. फायनली गाईज आपण पोचलेलो आहे गौरीकुंडला. जेव्हा आता वाजले दुपारचे 3:30. जवळपास आपण 8:30ला निघलेलो. आपल्याला 7 तास लागले, म्हणजे एक अर्धा तासाचा ब्रेक घेतलेला आपण. तर इथून पुढे आपण आता जाणार आहे सोनप्रयागला. तर सोनप्रयागपासून पुढं आपला प्लॅन आहे तुंगनाथसाठी. तर हा व्हिडिओ आपण आता इथंच एंड करतो. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराज.